झाला आज 5 दिवस होत आहेत। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे। इराणशी थेट संबंध नाही, पण इस्रायलला भडकवल्यामुळे अमेरिकेनं इराणविरुद्ध संघर्ष सुरू केला, युद्ध पुकारलं। आता हे युद्ध कधी थांबेल माहित नाही। ट्रम्प यांना सुद्धा याचा अंदाज नाही आणि शेवटाचं नियोजन न करता युद्धाला सुरुवात केल्यामुळे जगभरातनं त्यांच्यावर टीकाही होतीये। सध्याची स्थिती पाहता युद्ध लांबणार असंच दिसतंय। युद्धात अमेरिका जिंकणार हे तर पहिल्या दिवसापासून निश्चित आहे, पण युद्ध जिंकूनही ते लांबलं तर सर्वाधिक नुकसान अमेरिकेचंच होणार आहे। अमेरिकेचे 6 सैनिक ठार झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेत खलनायक ठरतायत आणि ज्यांच्यासाठी ते युद्धात उतरलेत ते नेतान्याहू इस्रायलचे हिरो ठरले। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनींचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा मुस्तफा खामेनींची निवड करण्यात आली आहे। गेली 36 वर्ष आयातुल्ला खामेनी इराणचे सर्वोच्च नेते होते। आता त्यांचा मुलगा हे पद सांभाळेल। इराणच्या मीडियानेच ही माहिती दिलेली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं आणि त्यानंतर आता मुस्तफा खामेनींच्या नावाची घोषणा झाली आहे। मुस्तफा खामेनींची ओळख करून घेणार आहोतच, पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न आपण पाहूयात। तो अर्थातच याच विषयावरती आधारित आहे। जाऊया आपल्या पोल सेंटरला। आमचा आजचा दुसरा प्रश्न आहे, जगावर लागलेल्या युद्धामुळे सर्वात जास्त नुकसान कुणाचं होईल असं वाटतंय? इराण, इस्रायल, अमेरिका, तिन्ही देश आणि अवघड जग असे 4 पर्याय आहेत। जरूर यावर व्यक्त व्हा, कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जगातल्या सर्वांवरतीच याचा परिणाम होतोय। तर मुस्तफा खामेनी कोण आहेत याच्यावरती एक नजर टाकूया, जे आता आयातुल्ला अली खामेनी यांचे वारसदार ठरणार आहेत। मीडिया सेंटरला आपण पाहूयात। इराणचे नवे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनींनंतर मुस्तफा खामेनींच्या हाती इराणची सूत्र देण्यात आलेली आहेत। मुस्तफा खामेनी 57 वर्षाचे आहेत। इस्लामिक धर्मशास्त्र, न्यायशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलंय। 1987 ते 1988 दरम्यान हबीब बटालियनमधून इराण इराक युद्धामध्येही त्यांनी भाग घेतला होता। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत। इराणमधील राजकीय नेमणुका, निवडणूक रणनीती, सुरक्षा, गुप्तचर विभागाच्या हालचालींवरती नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावरती असेल। तर हे इराणचे नवीन सुप्रीम लीडर झाले, पण आज दिवसाभरामध्ये युद्धामध्ये नेमकं काय काय घडलं तेही आपण मीडिया सेंटरला जाऊन ग्राफिक्सच्याच माध्यमातून बघणार आहोत। आजचा दिवस युद्धासाठी कसा होता? इराण अमेरिका युद्धामध्ये आजचे अपडेट्स आपण बघतोय। इराणवरचे हल्ले तीव्र करणार अशी ट्रम्प यांची घोषणा होती। इस्रायल अमेरिकेचे 100 पेक्षा जास्त इराणी शहरांवरती हल्ले त्यामुळे आज झालेले आहेत। 5 दिवसांमध्ये इराणवरती 2000 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। इराणमध्ये आतापर्यंत 1145 जणांचा मृत्यू झालाय, हजारो जखमी झालेले आहेत। इस्रायलमध्ये 11, UAE 3, कुवेतमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे। तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हेजबुल्लाचे 50 कमांडर ठार झाल्याचंही कळतंय। इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये 65,000हून अधिक लोक विस्थापित झालेले आहेत। इराणकडनंही जोरदार पलटवार केला जातोय। इस्रायलसह अमेरिकन लष्करी तळांना टार्गेट केलं जातंय। अली खामेनींचा मुलगा मुस्तफा अली खामेनी हा नवा सुप्रीम लीडर होणार आहे। आणि या तीव्र युद्धाचे पडसाद राज्यातल्या विधिमंडळात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटताना दिसले। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या मुद्द्यावरती तसंच तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका या संदर्भात प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परब, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या संदर्भात विधान परिषदेत आणि मीडिया स्टँडवरती प्रश्न उपस्थित केलेत आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी परिषदेत उत्तर दिलंय। ऐकूया मुख्यमंत्री काय म्हणतात। काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये त्यांच्या जो व्हिसा नसल्यामुळे
त्यांना अडचणी होत्या, पण तिथेही आपल्या एम्बसीनी प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननीच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे. विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतोय, त्यांच्याशी संपर्कात आहोत. व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती, कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत. त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता. दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलं आहे की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं की काही ज्या एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची आता काही विमानं उपलब्ध होत आहेत, काही विमानं आपले एअर इंडियाची त्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे ती जी काही इव्हॅक्युएशनची प्रोसेस आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या माहितीसोबतच मुख्यमंत्र्यांनी देशात असलेल्या इंधन साठ्याबद्दल तसंच शेतमालाबद्दलही माहिती दिली आहे. तेलाचं वगैरे तर त्याची आत्ता तरी आपण काळजी करू नये, केंद्र सरकार करते आहे. आजच सकाळी देशाच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे की जवळपास 2 महिन्याचा स्टॉक हा भारताकडे आहे, त्याच्यामुळे लगेच काही किमती वाढतील वगैरे नाही. पण एक मुद्दा जो शशिकांतजी आपण मांडला तो महत्त्वाचा आहे की आता जो काही आपला माल परदेशात एक्सपोर्ट होत होता शेतमाल, तो अडकल्याचं त्या ठिकाणी सगळ्या बातम्या येऊन राहिल्या आहेत. मी स्वतःही त्या बातम्या बघितल्या. त्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल जरूर याचा विचार आपण करू. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा